क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, घातपात की अपघात, पोलीस तपास सुरू। ओझर परिसरात एका नवविवाहित महिलेचा मृतदेह घरासमोरील विहिरीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत संशय व्यक्त केला जातोय। मृत महिलेचा विवाह अवघ्या 7 महिन्यापूर्वी झाला होता। नवविवाहित महिलेचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर तिच्या घरच्यांनी या प्रकरणामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय। त्यांनी सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहेत। महिला एक दिवस अगोदरच बेपत्ता असल्याची नोंद ओझर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, मात्र तिचा मृतदेह सापडल्यानंतर हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे झाले आहे। मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला असून सासरच्या लोकांवर कारवाईची मागणी केली आहे। या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात तिच्या पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ओझर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे। पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून आत्महत्या की घातपात याचा उलगडा लवकरच होईल अशी अपेक्षा आहे। कुटुंबातील वाद, हुंडाबळी किंवा इतर कोणतेही कारण यामागे आहे का याबाबत तपास सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघोल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।